नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी किंवा ऑस्टिओपोरोसिसचा त्रास आता जास्त वयाकडून कमी वयाकडे आलेला आहे. यासाठी वेगवेगळी कारणं आहेत, सवयी आहेत आपल्या. आपण जे काम करतो ते काम पण याला कारणीभूत आहे. तर हे आपलं जे काम आहे, समजा तुम्ही ऑफिसमध्ये बैठे काम करत असाल, खुर्चीमध्ये 8-8 तास बसून राहत असाल, काम करत असाल, तर हे सुद्धा त्याला कारणीभूत आहे. त्याच पद्धतीने तुमचं सँडल घालणे, चपला उंच टाचाच्या घालणे, नरम गादीवर झोपणे, हे सुद्धा त्याला खूप महत्वाची कारण आहेत की ज्यामुळे तुम्हाला पाठदुखीची समस्या निर्माण होते, कंबरदुखीची समस्या निर्माण होते. आता गुडघेदुखीची समस्या जी आहे ती तुमच्या चाळ्यामधलं सायनल फ्लुइड कमी झाल्यानंतर निर्माण होते आणि ऑस्टिओपोरोसिस जी समस्या आहे ती तुमच्या हाडामधलं खनिज घनत्व कमी झाल्यामुळे निर्माण होते. मी तुम्हाला आज असा उपाय सांगणार आहे की या सर्व समस्या ज्या आहेत तुमच्या त्या तुमच्या निघून जाणार आहेत. तुम्हाला काही पथ्य पाळावे लागणार आहेत, म्हणजे सवयी लावाव्या लागणार आहेत. छोटे छोटे आहेत त्या, आणि त्याने तुम्हाला तुमचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे किंवा पुढे भविष्यामध्ये तुम्हाला तो त्रास अजिबात होणार नाही. जर समजा तुम्ही ऑफिसमध्ये 8 तास काम करत असाल, खुर्चीमध्ये बसून काम करत असाल, तर तुम्हाला पाठीचा आणि मणक्याचा त्रास होऊ शकतो. पण जर तुम्ही एक काळजी घेतली तर तो त्रास तुम्हाला कधी होणार नाही. म्हणजे जर तुम्ही ऑफिसमध्ये 8 तास काम करत असाल तर दर 45 मिनिटाला खुर्चीमधून उभा राहिलं पाहिजे किंवा खुर्चीमध्ये तुम्ही पाठीचा कणा आणि पाय सरळ रेषेमध्ये आले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला उभं राहिलं पाहिजे. 45 मिनिटांनी तुमची ही हालचाल झाली पाहिजे. आता कितीही तुमचं बिझी काम असू दे तरी तुम्हाला ही हालचाल सहज करता येणं शक्य आहे. तुम्ही बसल्या बसल्या खुर्चीवर पाय सुद्धा लांबू शकता आणि तुमचा पाठीचा आणि पायाचा एका सरळ रेषेमध्ये तुम्ही आणू शकता. ही हालचाल तुम्हाला दर 45 मिनिटांनी करायची. आता ही तुम्हाला सवय जेव्हा लागेल तेव्हा तुम्हाला काही वाटणार नाही, पण सवय लागेपर्यंत तुम्हाला हे त्रासाचं वाटेल, लक्षात राहणार नाही. पण एकदा तुम्ही जर सवय लावून घेतली तर तुमचा जो मणक्यामध्ये गॅप पडण्याची समस्या आहे ती पण निघून जाणार आहे. जे बैठे काम करणारे आहेत त्यांनी करायचे आहे की 8-8 तास तुम्ही जर काम एका खुर्चीमध्ये बसून करत असाल तर तुम्हाला तुमच्या शरीराला आठवड्याला म्हणजे 7 दिवसांनी तुमच्या शरीराला मसाज करायचे. मसाज करण्यासाठी तुम्ही मसाज पार्लरमध्ये जावा असं मी म्हणणार नाही. तुम्ही घरच्या घरी पण मसाज करू शकता. साध्या तेलाने तुम्ही तुमच्या शरीराची पाठीची मसाज करायची आहे. घरच्याच्या मदतीने तुम्ही करू शकता. तर ही करायची आहे. यामुळे तुमच्या मांसपेशीला जे रिलॅक्स मिळणार आहे तो फार आवश्यक आहे. त्याच पद्धतीने गुडघेदुखी किंवा पाठदुखी, कंबरदुखी साठी किंवा ऑस्टिओपोरोसिस साठी दवाखान्यामध्ये गेल्यावर आपल्याला कॅल्शियम युक्त औषधं दिली जातात आणि ही कॅल्शियम युक्त औषधं जर आपण खाल्ली तर आपल्याला थोडंसं बरं पण वाटतं. पण यामुळे तुम्हाला मूतखडा वाढण्याची शक्यता निर्माण होते, मूतखड्याचा त्रास होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून यासाठी रोज सकाळी तुम्ही उपाशीपोटी 3 लसूण पाकळ्या, रोज सकाळी उपाशीपोटी 3 लसूण पाकळ्या तुम्ही खायच्या आहेत आणि त्यानंतर अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं तुम्ही काही खायचं नाही. तुम्ही जर हे डेली केलं तर तुमचं जे रक्ताभिसरण आहे ते पण चांगल्या पद्धतीनं होतं, शरीरामधलं कोलेस्ट्रॉल पण कमी होऊन जातं आणि तुमच्या जो सांधेदुखीचा त्रास आहे तो सुद्धा कमी होतो. या लसणामध्ये कॅल्शियम असतं, फॉस्फरस असतं आणि या लसणामधलं कॅल्शियम किंवा फॉस्फरस हे तुमच्या शरीरामधल्या इतर घटकाशी संयोग पाहून त्याचा विपरीत परिणाम होत नाही. म्हणजे जसं तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्यानंतर तुम्हाला मूतखड्याचा त्रास होण्याची शक्यता असते, त्या पद्धतीचं या लसणामधला घटकाचा दुष्परिणाम आपल्याला होत नाही. अतिशय छान असा हा उपाय आहे. तुम्ही जर सलग हा 15 दिवस उपाय केला तर तुम्हाला त्याचे फरक लगेच जाणवायला लागतील. लसूण थोडा तिखट असतो खायला, पण तुम्हाला 4-5 दिवस त्याचे खायला थोडासा प्रॉब्लेम वाटेल, पण एकदा सवय झाली तर ते काही वाटणार नाही. तर सलग 15 दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्याच पद्धतीनं गुडघेदुखीची समस्या बऱ्याच जणांना असते किंवा ऑस्टिओपोरोसिसची समस्या असते. या समस्या ज्या आहेत ते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन D3च्या कमतरतेमुळे झालेल्या असतात. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एक तेल मी तुम्हाला बनवायला सांगणार आहे. ते तेल तुम्ही बनवायचं आहे. त्यासाठी 3 तेल लागणार आहेत आपल्याला. एक पहिलं जे तेल आहे ते मोहरी तेल आहे, म्हणजे त्याला सरसूचं तेल असं म्हटलं जातं. मोहरी तेल, नारळ तेल आणि तीळ तेल
बघा, मोहरी तेल, नारळ तेल आणि तीळ तेल हे 3 तेल आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचे आणि त्यामध्ये 9 ते 10 पाकळ्या लसूण तुम्हाला टाकायचं आहे त्या तिन्ही तेलामध्ये. आणि या तिन्ही तेलाला थोडंसं कडवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला उष्णता द्यायची आहे आणि लसूण लाल होईपर्यंत त्याला उष्णता द्यायची. त्यानंतर तो लसूण जो आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे. हे तुमचं लसूण तेल तयार होतं. हे तेल तुम्ही जर चाळ्यावर चोळलं आणि 10 ते 15 मिनिटं जर तुम्ही उन्हामध्ये त्याला शेक घेतला, म्हणजे गुडघे दुखत असतील तुमचे तर गुडघ्याला मसाज करायचे आहे त्या तेलाने आणि 10 ते 15 मिनिटं तुम्ही उन्हामध्ये जाऊन उन्हामध्ये त्याची थोडासा शेक घ्यायचा आहे. याचा इतका इफेक्टिव्ह परिणाम आहे की तुमचे गुडघेदुखी असेल किंवा पाठदुखी असेल किंवा ऑस्टिओपोरोसिसचा तुम्हाला त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी याचा खूप महत्वाचा फायदा होतो. 2-3 दिवसामध्येच तुमचे जे गुडघेदुखी आहे ते पूर्णपणे कमी होऊन जाते. आता ही ऑस्टिओपोरोसिसची समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते, तर तुम्ही जर हा उपाय केला तर अतिशय तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळतो. जर तुमच्या दवाखान्यामधले उपचार सुरू असतील तर ते पण चालू ठेवायचे, त्याच्याबरोबरच हा उपाय पण तुम्ही करायचा. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. तर तुम्ही हा उपाय करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.